14 फेब्रुवारीला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रंकाळा इथं लव्ह जिहादची 2 प्रकरणं उघडकीला आणली होती। याबाबत संबंधितांना पोलिसांच्या ताब्यातही दिलं होतं। गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी राजेंद्रनगर परिसरातील एका भोंदू पीरबाबाला तर 21 फेब्रुवारी रोजी एका गो तस्कराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं। तसंच 13 नोव्हेंबरला वाल्मिकी नगर परिसरातील सलीम बिजली याला अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। असं असताना मंगळवारी 27 फेब्रुवारी रोजी जुना राजवाडा पोलिसांनी वाल्मिकी नगर परिसरात येऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली आहे। या मारहाणीत हिंदुत्ववादी कार्यकर्ते जखमी झालेत। विनाकारण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा हिंदू एकताचे शहर अध्यक्ष गजानन तोडकर यांनी दिलाय। साने गुरुजी वसाहतीमध्ये शिवगंगा कॉलनी आणि वाल्मिकी नगर म्हणून अशा मध्ये 2 भाग आहेत। त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही परस्पर तिथला वाद आहे, तो काय त्यांच्यात मिटलेला होता। पण दिनांक 27ला आपले काही कार्यकर्ते हिंदू एकताचे चिव्याच्या बाजारपासून जो रिंग रोड आहे, या रिंग रोडच्या एका चिकनच्या गाडीवरती जवळजवळ एक आपले 15 ते 20 कार्यकर्ते एकत्र थांबले होते गाडी लावून। त्या ठिकाणी त्या दिवशी एक मेसेज फिरला की पुन्हा शिवगंगा कॉलनीमध्ये काहीतरी झाले म्हणून। मी पटकन शिवाजी पाटलांना फोन लावला आणि बाबा काय झाले तर तुम्ही या तिथं सांगतो तुम्हाला। मी तिथं पटकन पोचलो, आमच्या पोरांना फोन केला कुठं आहे तर त्या ठिकाणी ते चिकनच्या गाडीवर एकत्र थांबलेले होते। मी ज्या वेळेला तिथं पोचलो त्यावेळेला PI स्वतः 3 गाड्या घेऊन साधारणतः एक 15 जण पोलीस की ह्यांना अमानुषपणे लाठीमार करत होते, म्हणजे अगदी खाली पाडून लाथा मारून चौघं 5-5 जण काठी घेऊन मारत होते। मी त्यावेळेला शिवाजी पाटलांना म्हणलं सुद्धा की साहेब तुम्ही अशा पद्धतीने करला, उद्या मी यांची मेडिकल करणार, तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही। वैभव कोडे नावाच्या मुलग्याचा हातातला मोबाईल काढून घेतला, त्याचा मोबाईल स्वतः PIने तिथं आपटला, त्याचा मोबाईलसुद्धा दिलेला नाही। म्हणजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी या माणसानं सुपारी घेतलेली आहे का समजत नाही, कारण फक्त हिंदुत्ववाद्यांनाच कार्यकर्त्यांना दडपशाही करायची, मारायचं। कारण जर दुसऱ्या बाजूला बघितलं तर अनेक प्रकार घडलेले आहेत। दसरा चौकामध्ये ज्या जय श्रीराम घोषणा दिल्या म्हणून त्या ठिकाणी दगडफेक झाली, मग त्यावेळेला अशा पद्धतीनं कारवाई केली नाही। ज्या वेळेला दांडगावडीमध्ये मदरसा पाडली त्यावेळेला बायका पोरं त्या मदरसामध्ये मुसलमानांची बसलीत, त्यावेळेला त्यांची तिथं बळाचा वापर केला नाही, तिथं त्यांना बाहेर काढलं नाही। मग एका बाजूला फक्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावरच अन्याय करायचा, त्यांनाच मारहाण करायची आणि या कामापासून थांबवायचं बघायचं, तर ही दडपशाही सकल हिंदू समाज, हिंदू एकता, सर्व संघटना कदापिही सहन करणार नाहीत। जोपर्यंत या झाडे साहेबांची बदली होत नाही, बडतर्फ करत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील। आता कालच SP साहेबांना सुद्धा आपण त्या संदर्भात बोललेलो आहे। पत्रकार बैठकीला हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, सुनील सामंत, शिवानंद स्वामी, संदीप सासणे, आशिष लोखंडे, अभिजित पाटील, अर्जुन आंबी, संदीप घाटगे, सुरेश यादव, निरंजन शिंदे उपस्थित होते।